ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जीवनाचे सत्य काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला थोडाही उशीर न लावता सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आपल्या कर्मासारखं आपल्याला फळ प्राप्त होत असते. तसेच त्यानुसारच आपली नाती आपोआप तयार होत असतात. प्रत्येक घडणाऱ्या घटनेला काही ना काही कारण हे असतेच. विनाकारणाचे असे काहीच घडत नाही. स्वामी भक्तांनो, कित्येकदा आपल्या अनेक नात्यांमध्ये आपण दुःखी असतो. एक कायम लक्षात ठेवायचे, जितके चटके ह्या जन्मात बसत आहेत ना, बसू द्या. खरे तर ते चांगले आहे, कारण तितकेच आपले त्या आत्म्यावरील देणे घेणे आपले हिशोब कमी होत आहेत. त्यामुळे जे येईल ते आनंदाने स्वीकारायचे, मग ते सुख असो वा दुःख. स्वामी भक्तांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी लक्षात ठेवायची ती अशी की दुसऱ्या कोणाचेही वागणे हे आपल्या हातातले नाही. तुमचा मित्र, तुमची मैत्रीण, तुमचा भाऊ, तुमची बहीण किंवा कोणीही तुमच्याशी कसे वागतील हे तुम्ही ठरवू शकत नाही. आपल्या हातात असते ते म्हणजे फक्त आपण कसे वागायचे. स्वामी भक्तांनो, शेवटी प्रत्येक नातं काहीतरी देणी घेणी शिल्लक आहेत म्हणूनच तयार झालेले असतं. म्हणून ते कुठलंही नातं असो, अगदी आपल्याला अचानक येऊन पटकन मदत करून जाणाऱ्या व्यक्तींपासून ते आपल्याला लाभणारे आई बाबा, नवरा, बायकोपर्यंत कोणीही जसे समजणे जास्त सोपे आहे की आपले जीवन एक सिनेमासारखा सुरू आहे. आपण सर्वजण ह्यातील एक पात्र आहोत. स्वामी भक्तांनो, प्रत्येकजण येथे ज्याचं त्याचं पात्र निभावत आहे. त्याची भूमिका संपली की त्याची आपल्या जीवनातून म्हणजेच ह्या सिनेमातून एक्झिट असते. एक्झिट हे फक्त मृत्यूनेच नव्हे तर कित्येकदा अचानक काही कारणांनी ते नातं संपुष्टात सुद्धा येते किंवा त्या नात्याला एक अचानकपणे पूर्ण विराम लागतो असेही म्हणता येईल. स्वामी भक्तांनो, जशी एखाद्या सिनेमातून एखाद्या पात्राची भूमिका संपली की ते पात्र पडद्यावरून नाहीसे होते, अगदी तसेच मग आपले ध्येय काय असावे हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणे. स्वामी भक्तांनो, मग त्यासाठी काय करणे गरजेचे आहे तर ते म्हणजे विरक्त भावना घेणे. कशातही अडकून राहता कामा नये. हा कसा वागला, तो कसा वागला, हिने असे केले, तिने तसे केले, असे सर्व काही अगदी पार विसरून जायचे. स्वामी भक्तांनो, सर्वांना मनापासून क्षमा करून टाकणे हे अगदी स्वतःला सुद्धा, कारण मनात खंत राहिली म्हणजे भावना शिल्लक आहेत. भावना आहेत म्हणजे वासना आहे. वासना आहे म्हणजे भोगण्यासाठी परत जन्म घेणे भाग आहे. वासनेतून मुक्त व्हायला शिकायचं, त्यासाठी काही वेगळे कष्ट घ्यावायचे नाही. आपली ह्या मार्गातून वाटचाल हळूहळू आपोआप होत राहणार. स्वामी भक्तांनो, आपली प्रबळ इच्छाशक्ती व नित्यनेमाने साधन, नामस्मरण हे सुरू ठेवायचे आहे. गुरु महाराज आपल्याबरोबर मार्ग दाखवायला कायम आहेत हा ठाम विश्वास ठेवायचा आहे आणि आपलं ध्येय मनात पदोपदी पक्क जागृत ठेवायचं आहे. प्रत्येक आत्म्याची पातळी वेगळी आहे हे आपण प्रामुख्याने कायम लक्षात ठेवायचे. त्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या पातळीनुसार वागणार, आपण आपल्या पातळीनुसार वागायचे. स्वामी भक्तांनो, आयुष्य हे एकदम सिंपल, साधं, सरळ आहे. पण आपण अनेक नात्यांचा गुंता करून त्याला फार अवघड करून बसलेलो आहोत. म्हणूनच हलकं फुलकं जगा. नको त्या कर्माची गाठोडी खांद्यावर घेत जगू नका. कर्मसुद्धा ठेवा आणि ध्येय पक्क ठेवा, म्हणजे कोणाच्या
वागण्याने आपल्याला त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्वामी भक्तांनो, जीवन म्हणजे काय, जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही 3 ठिकाणी आवर्जून भेट द्यायला हवी, जसे की रुग्णालय, तुरुंग, स्मशानभूमी. स्वामी भक्तांनो, रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की दवाखाना म्हणजे आरोग्याची व पैशाची किती वाट लागते, तर आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतकी या जगात सुंदर काहीच नाही. स्वामी भक्तांनो, तुरुंगात गेल्यावर स्वतंत्र सेनानी यांनी अशाच तुरुंगात तुरुंगवास भोगला असल्यामुळे भारत स्वतंत्र झाला आहे. त्याची आठवण, स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्टी असल्याचे सुद्धा लक्षात येईल. स्वामी भक्तांनो, स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आपण इथे दुसऱ्या माणसाच्या अंतिम विधीसाठी चालत घेऊन आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्यालाही खांद्यावरून इथूनच घेऊन जाणार आहे. त्यामुळे कट्टू सत्य आपण ऐकणार आहोत. आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच घेऊन जात नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा, देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा, त्यांच्याकडे आभार व्यक्त करा. स्वामी भक्तांनो, दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त आहे मात्र. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपे आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नको देऊ, याचीही काळजी तूच घे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.